नमस्कार, मी क्षितिजा. आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे भीमथडी जत्रेमध्ये. तर चला वेळ घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूयात. हा आपला दुसरा भीमथडी जत्रेचा व्हिडिओ आहे. चला बघूयात आता आपल्याला काय काय मजा करता येते ते. शिवशंकर भगवान आहे. उज्जैन महाकालचा नंदी आहे. 22 वर्षाचा नंदी आहे. आम्ही आता या स्पेशल दालनामध्ये आलो आहोत. इथे वेगवेगळ्या राज्यातून काही लोक आले आहेत आणि त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. आपण इथे मागे बघू शकता की तेलंगणातून आलेत लोक. प्रत्येकाने त्यांची जी स्पेशालिटी आहे ती दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. इथे काश्मीरमधूनही लोकांनी येऊन स्टॉल लावलेला आहे आणि अतिशय सुंदर सुंदर असे काश्मीरी प्रिंट जे असतात त्याचं काम आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आणि त्याचे आपल्याला पिलो कवर, चादर, गालिचे अतिशय सुंदर सुंदर आणि अतिशय ब्राइट कलरमध्ये बघायला मिळणार आहे. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम परवेज़ है. मैं कश्मीर से आया हूँ. मैं कश्मीर का ये हैंड वर्क लेके आया हूँ. इसको बोलते हैं कश्मीरी आरी वर्क. तो इसमें कुशन कवर है, टेबल रनर है और ये रग है. ये सारा जो है हैंड एम्ब्रॉयडरी का है. आपका एक्सपीरियंस कैसा है? बहुत ही अच्छा है. बहुत ही यहाँ पे लोग बहुत ही अच्छे पूना में बहुत ही अच्छा रिस्पॉन्स है. आपण आता आलोय बेंट हँडीक्राफ्ट. हे हा स्टॉल आसाममधून लागलेला आहे आणि यांच्याकडे सुंदर सुंदर बांबूचे बनलेले आर्टिफॅक्ट्स आहेत, लॅम्प आहेत, बांबूच्या टोकऱ्या आहेत, बास्केट आहेत, खूप छान छान. नॉट इव्हन दॅट गालीचे सुद्धा आहेत. नमस्ते, बताइए. ये हमारा वेस्ट बंगाल का फेमस कुशन चटाई है. ये फोल्डेबल चटाई है. ये देखिए, ये ऐसे होता है. ये 1600 का है. ये देखिए 1600. हाँ, ये देखिए ऐसे कलमकारी कपड़ा है. ये फोल्डेबल चटाई बैग बन जाता है. ये कैरी करने पड़ता है. योगा, पिकनिक, ट्रैवलिंग, मल्टीपर्पज में काम आता है. और हैंडमेड का सारा प्रोडक्ट है. ठीक है. ये हैंड वीविंग, ये सारा हैंड वीविंग का प्रोडक्ट है. ये अलग अलग प्राइस में मिलता है. ये 6000 से स्टार्टिंग होता है. ठीक है. ये हमारा फेमस आइटम है वॉल फ्रेमिंग ऑफ माधुर काटी. ये एक बनाने के लिए 2 महीने लगा है हमारा. ये गणेश जी का मूर्ति है. नमस्ते. मी आली आहे ओम क्राफ्ट इथे. ह्यांनी हा स्टॉल लावला आहे. हे गुजरातवरून आलेले आहेत. काला कॉटन हैंडवोन नेचुरल डाई ओरिजिनल मिरर कच्छ गुजरात से ओम क्राफ्ट से आए हैं हम लोग. ओके, बहुत ही खूबसूरत कलेक्शन. थैंक यू. आता आम्ही आलो इथे जिथे राजस्थानची स्पेशालिटी आहे ती. आणि हे लेदरचे बूट्स, लेदरची जुती, लेदरचे चप्पल तयार करून सेल करतात.
अतिशय सुंदर सुंदर आणि मनमोहक डिझाईनच्या आहेत. भिंगडीमध्ये ही याची खासियत आहे की अशा युनिक युनिक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मी आलो आहोत जिथे बिहारचा स्टॉल लागलेला आहे. हा मधुबनी पेंटिंगचा स्टॉल आहे. मधुबनी पेंटिंग, त्याच्या साड्या आणि स्टोल, त्या इतके सुंदर सुंदर स्टॉल लागलेले आहेत. पेंटिंग तर खरंच खूप अप्रतिम आहेत आणि इव्हन ओढणीवरती साडीवरती अतिशय सुंदर सुंदर मधुबनी पेंटिंग त्यांनी केलेली आहे. फ्रेम लगा है मधुबनी बिहार से। ये मधुबनी पेंटिंग है, वर्ल्ड फेमस है। तो पेंटिंग है, फ्रेम है, साड़ी है, दुपट्टा है, बैग है। हाँ, इसमें एक जैसा दूसरा नहीं होगा, सारा डिफरेंट होगा। ये वर्ल्ड फेमस आर्ट है मधुबनी। मेरा नाम रवि है, मैं जयपुर का रहने वाला हूँ। 7 जनरेशन से काम चल रहा है। हैंडमेड पेंटिंग है, मिनिएचर आर्ट बोलते हैं इसको। इसमें नेचुरल कलर काम में आते हैं और बेस हैंडमेड पेपर है, रियल गोल्ड है, गोल्ड कलर है एंड स्क्विरल हेयर ब्रश वर्क काम है ये। थैंक यू, वेलकम। यांचा एक स्टॉल आहे. यांच्याकडे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. दुपट्टेही अतिशय सुंदर सुंदर. कर्नाटकमधून आलेल्या आहेत या आणि या खूप सुंदर सुंदर कलमकारी डिझाईन पेंट करतात. इट्स अ हँड पेंटिंग आणि ते अतिशय सुंदर सुंदर दिसतंय. द नोमी नावाचा हा स्टॉल आहे जो आसाममधूनच लागलेला आहे. यांनी खूप सुंदर सुंदर ते आसामचे ट्रेडिशनल क्लोथ असतात, साडी असतात, ते लावलेले आहे. नॉट इवन दॅट, त्यांच्याकडे अतिशय सुंदर सुंदर अशी ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहे. नमस्ते एवरीवन, मेरा नाम सुशांत है, मैं असम से आया हूँ। ये मेरा 3rd इवेंट है यहाँ के लिए, भीमथड़ी यात्रा के लिए। एंड हम लोग यहाँ पे साड़ीज, दुपट्टा, स्टोल, फैब्रिक, lot of ready to wear things, also North Eastern jewelries लेके यहाँ पे आया हूँ. It's an amazing response we are getting it here. This is the 3rd exhibition in Pune, but every time is keep increasing the customers. Also we are meeting lot of new people like you people and we are really enjoying it. Thank you so much. हा स्टॉल आंध्र प्रदेशमधून लागलेला आहे. श्री महालक्ष्मी हँडलूम असं नाव आहे आणि हँडलूमच्या अतिशय सुंदर सुंदर साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. खूपच सुंदर. कर्नाटकी हँडलूमचे असतात. चेक्स साडी आली, परत टेम्पल बॉर्डर, टेम्पल पदर आला, तर त्याचाही स्टॉल इथे लागलेला आहे. अतिशय सुंदर सुंदर आणि अतिशय मऊ
असे हँडलूम्सचे प्रकार इथे आहेत. नॉट इव्हन दॅट, आपल्याला डायरी सुद्धा बघायला मिळते. युनिव्हर्सल ट्रायबल नावाचा हा स्टॉल लागलेला आहे. जडीबुटी आहे, तेल आहे, मधही आहे. राहणार ढगेवाडी, पोस्ट पिंपळगाव खान, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी वनौषधी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यावरून आलो भीमथडी यात्रेसाठी. आपलं मुळात मुतखडा, डायबिटीस, आम्लपित्त, पोटाचे विकार आणि काळी टाकळीचं तेल आहे. हे तेलासाठी सगळ्यांनी उपयोग करावा याची माहिती. हो, माझा पण एक प्रकार आहे. जांभळीचं मध आहे, निलगिरीचं मध आहे. आप पुणे से हो? पूरा वॉशेबल है. मसाला ये वाला 1200. नेट चालणार नाही. नमस्कार, आम्ही रत्नागिरीतून आलोय, देवरुखमधून. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या आहेत, कॉटनच्या, सगळ्या हाती टाक्यांच्या आहेत, परत नवीन कपड्यांच्या आहेत. त्याच्या आतले लेअर वगैरे सुद्धा नवीन आहेत, बाहेरचे लेअर सुद्धा नवीनच आहेत. प्लस मशीन वॉशेबल आहेत, मशीनला कुठल्याही प्रकारचा गोळा होणार नाही याची 100% गॅरंटी आम्ही देतो. प्लस त्याच्या जोडीला आमच्याकडे पायपुसणी आहेत, आता मशीन वर्कवरची आहेत ती मात्र. लहान मुलांची दुपटी पण आहेत, ती पण हाती टाक्यांची पण आहेत, मशीन वर्कवाली पण आहेत. प्लस बेडिंग, ट्रॅव्हलिंग बेडिंग म्हणून आमच्याकडे नवीन आहे आयटम, तो तुम्ही ट्रॅव्हल करताना यूज करू शकता. त्याला पिलो अटॅच आहे, ती पिलो काढून तुम्ही ते मशीन वॉश करू शकता. त्याला पण कुठल्याही प्रकारचा सुरवळी वगैरे येणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. नारळाच्या करवंटीपासून तयार केलंय. मल्टीपर्पज असे नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले क्राफ्ट्स आहेत. रियुजेबल आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हँगिंग पॉट मिळतात, लॅम्प आहेत, कप आहेत, ड्रिंकिंग कप. मी आत्ता ज्या स्टॉलवर आली आहे तिथे हँडमेड मातीची भांडी आहेत जी आपल्याला स्वयंपाक करताना वापरता येणार आहेत. त्याची कढई आहे, तवा आहे. हे मिनिएचर्स आहेत छोटे छोटे भांडी. मी आता त्या स्टॉलवर आहे ते नागालँड वरून जे ट्रायबल एरिया आहे तिथून क्रिस्टल्स घेतात आणि हे ओरिजिनल क्रिस्टल्स आहेत. त्याचे ते दागिने बनवतात, अतिशय सुंदर सुंदर आहेत. फोकससाठी, स्पिरिच्युअलिटीसाठी
किंवा सक्सेससाठी जे आपण क्रिस्टल घालतो हे त्यांपैकीच एक आहेत आणि हे ओरिजिनल आहेत. बघून घे असं काढ. आलं मध तुळस साखर याच्यामध्ये टेस्ट करा, सुंदर एकदम टेस्ट करा. इकडे आलेपाक आहे आणि या आलेपाकामध्ये मध, तुळस आणि साखर याचा उपयोग करून बनवलेला आहे. हे मी आता खाऊन बघितला, ट्रस्ट खूप टेस्टी आहे. आलं मध तुळस साखर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये स्किन केअर, हेल्थ केअर, लिप केअर, बॉडी केअर सारखे अनेक प्रोडक्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. यांच्याकडे सांडगे, भाकरवडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे लसूणाचे बिकानेरी लसूण, उडदाचे पापड आहेत तुमच्याकडे. त्याशिवाय छोटे छोटे नाचणीचे पापड आहेत, चटण्या सुद्धा आहेत. यावर्षी विंतडी फाउंडेशन कडून सुद्धा स्टॉल लागलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला नाचणीचे लाडू, नाचणीचे पापड, थालीपीठ, परत जवार मिलेट्सचा रवा बघायला मिळणार आहे आणि आणखी बरेचसे आपल्याला आणि खूप छान छान मसाले इथे बघायला मिळणार आहेत. आपल्याला इथे क्रीम रोल बघायला मिळतात आणि ते पण नाचणीपासून तयार केलेले. नॉट इव्हन दॅट, आपल्याला इथे नाचणीपासून बनलेले लाडू सुद्धा आणि तेही टेस्टला मिळतात. त्याच्यामुळे भीमथडी फाउंडेशनचा स्टॉलला व्हिजिट करायला विसरू नका. लापशी आहे, ही मिलेट्स पासून तयार झालेली, राळ्यापासून तयार झालेली लापशी आहे. वाव. आम्ही आता आलो शीतल प्रोडक्ट मध्ये. इथे खूप छान आवळ्याचं सरबत बनवता येतं. आणि परत परत 1500 आहे, 1200 आहे, हे मोहाचं फूल असतं. एक बनवायचे किती रुपये? बरं चल करा चल. इथे हुरडा मिळतो आहे. हुरडा इकडे रेडी आहे आणि तिकडे तो भाजण्याचं काम चालू आहे. त्या तुपाच्या बरण्या ठेवल्या. आता हुरडा खाण्यासाठी लहान गरम गरम हुरडा आणि दही मिळणार आहे.
आम्ही खाण्याच्या या स्टॉलवर आलो आहोत. हे आहे सद्गुरू महिला बचत गट. हे उकडीचे मोदक, मटर करंजी आणि नारळ समोसा बनवतात. अतिशय सुंदर आणि लाजवाब फ्लेवरचे पान यांच्याकडे मिळतात. चॉकलेट पानचे तर असंख्य ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. ये कितने का? 30 रुपये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.